नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या शनिवारी सर्वपित्री अमावस्या आलेली आहे। पितृपक्षाची सांगता या दिवशी होत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करण्याचे काही प्रभावी उपाय सांगणार आहे। यामधले काही उपाय फक्त महिला करू शकतात आणि काही उपाय जे आहेत ते घरातले कुणीही एकाने केले तरी सुद्धा चालतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा मातृदेवो भव पितृदेवो भव। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, सर्वप्रथम आपण अमावस्येची वेळ जाणून घेऊया। तर अमावस्या जी आहे ती 13 ऑक्टोबर 2023ला म्हणजे शुक्रवारी रात्री 9:50 लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला रात्री 11:24 अमावस्या संपणार आहे। तर उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे ती आपल्याला शनिवारच्या दिवशीच पाळायची आहे। तर शनिवारी आल्यामुळे या अमावस्येला आपण शनी अमावस्या म्हणू शकतो। यंदाच्या सर्वपित्री अमावस्येला कंकणाकृती सूर्यग्रहण आलेला आहे, पण ते भारतातून दिसणार नाहीये। त्यामुळे ग्रहणाचे नियम असतील, ग्रहणाचे वेद किंवा सूतक वगैरे नियम आपल्याला पाळायचे नाहीयेत। तर गर्भवती महिलांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचा ताणतणाव या दिवशी घेऊ नये, कारण ग्रहण म्हटलं की गर्भवती महिला जास्त याची काळजी करत बसतात किंवा आम्हाला नियम वगैरे पाळावे लागतील म्हणून टेन्शन घेतात। तर भारतातून दिसणार नाहीये, त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी तुम्ही करू नये। आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे, तर तुम्हाला पूर्ण पितृपक्षामध्ये काहीच करायला जमलं नसेल आणि तुम्ही सर्वपित्री अमावस्येला ते करायचं ठरवलेलं असेल तर त्यावर सुद्धा कोणतंही बंधन नाहीये। शनी अमावस्या म्हणून सुद्धा बरेच जण या दिवशी वेगवेगळे उपाय करतात किंवा शनी मंदिरात जाऊन बऱ्याच जणांना पूजा वगैरे करायची असते, तर त्याही तुम्ही करू शकता। यावर सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये। या दिवशी फक्त काही ठराविक वेळ जी आहे त्या वेळेमध्ये आपल्याला कोणतंही शुभ काम करायचं नाहीये। तर ती जी वेळ आहे ती आहे राहू काळाची। तर राहू काळ सकाळी 9:27 ते 10:55 असणार आहे शनिवारच्या दिवशी। तर तेवढ्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पूजा अर्चा किंवा शुभ कार्य करू नका। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी महिलांनी एक उपाय करायचा आहे। राहू काळाच्या आत म्हणजे 9:30 वाजेच्या आत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा राहू काळ जो आहे तो 10:55 संपणार आहे, त्यामुळे त्यानंतर केला तरी सुद्धा चालेल। तर या दिवशी आपल्याला पितरांच्या नावाने तर्पण करायचं आहे। तर महिलांनी हे तर्पण कसं करावं हे सांगते। आपल्या घराच्या समोर जी तुळस असते, भलेही तुम्ही ती कुंडीत लावलेली असेल किंवा तुमचं तुळशीचं मोठं वृंदावन असेल, तर जिथे तुमची तुळस लावलेली असेल तर या दिवशी तुम्हाला तुळशीच्या झाडाला तर्पण करायचं आहे तुमच्या पितरांचं स्मरण करून। तर हे तर्पण कसं करायचं, तर तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यासाठी तांब्याचाच तांब्या लागेल हे लक्षात ठेवा। दुसऱ्या कोणत्याही धातूच्या तांब्यामध्ये ते पाणी घेऊ नका। आणि या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आणि एखादं फूलसुद्धा ठेवायचं आहे। जर तुम्हाला काळे तीळ मिळाले नाही तर तुम्ही या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकला तरीसुद्धा चालेल किंवा थोडंसं दूध मिक्स केलं तरीसुद्धा चालेल। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या हाताच्या ओंजळीमध्ये पाणी घेऊन ते 5 वेळा किंवा 7 वेळा पितरांचं स्मरण करून तुळशीला अर्पण करायचं आहे। महिलांनी जर अशा पद्धतीने तुळशीला तर्पण केलं तर काय होईल, तुमच्याकडून पितृपक्षामध्ये पितरांचा विधी करताना काही चूक झालेली असेल कळत नकळतपणे, किंवा तुमचे पित्र तुमच्यावर नाराज असतील किंवा अजून काही कारण म्हणाल तर बऱ्याच जणांच्या घराला पितृदोष सांगितलेला असतो। तर या सर्व कारणांसाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तर घरातील कोणत्याही एका महिलेने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। अगदी महिला सौभाग्यवतीच असली पाहिजे असं काही नाही, घरातील विधवा महिलेने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। कारण बऱ्याच वेळा उपाय जर सांगितला किंवा महिलांचं जर नाव घेतलं तर मग खाली कमेंट्स येतात की विधवा महिलांनी केला तर चालेल का। कुणीही करू शकतं, फक्त महिलांनी करायचं आहे। कुमारिका मुलींनी करू नका। फक्त लग्न झालेल्या ज्या महिला आहेत, भलेही त्या सौभाग्यवती असो किंवा मग विधवा असो, काही हरकत नाही। तर महिलांनी हा तुळशीच्या संदर्भातला उपाय नक्की करा। तुळशीला या पद्धतीने तर्पण करायला अजिबात विसरू नका। आता यापुढचे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते घरातील जोडप्याने करायचे आहे, म्हणजे पती पत्नींनी मिळून करायचे आहे। जर काही कारणांमुळे पुरुषांना हे उपाय करणं जमलं नाही
तर घरातील स्त्रीने आपल्या मुलाबाळांसहित पितरांच्या मुक्तीसाठी किंवा पितरांचं कार्य करताना आपल्याकडून काही चूक झालेली असेल, पितृदोष सांगितलेला असेल, तर अशा सर्व कारणांसाठी हे उपाय करता येतील। समजा तुमच्या कुटुंबातल्या किंवा तुमच्या खानदानातल्या एखाद्या मृत झालेल्या व्यक्तीची मृत्यूची तिथी तुम्हाला माहिती नाहीये किंवा त्यांचं वर्षश्राद्ध करणं तुमच्याकडून राहून गेलेलं असेल किंवा ती व्यक्ती नुकतीच मृत पावलेली आहे, अजूनपर्यंत त्यांना 1 वर्ष झालेलं नाहीये आणि बऱ्याच जणांच्या घरी असंही झालेलं असेल की एखादी व्यक्ती अचानकपणे निघून गेलेली आहे, तिचा खूप शोध घेतला पण सापडली नाहीये, गुरुजींना विचारलं किंवा त्यांच्या सल्ल्याने बऱ्याच साऱ्या पूजा अर्चा केल्या, व्रतवैकल्य केली, भरपूर सारे उपाय करून झाले, पण ती गायब झालेली व्यक्ती पुन्हा सापडलेली नाहीये आणि त्या व्यक्तीला गायब होऊन किंवा तुमच्या घरातून निघून जाऊन 7 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली असतील, तर अशी व्यक्ती मृत समजण्यात येते आणि भाद्रपद अमावस्या तिथीला तुम्ही त्यांच्या नावाने तर्पण करू शकता। म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ आणि थोडंसं दूध मिक्स करून तर्पण करायचं आहे। तर हा एक उपाय झाला। आणि पितृपक्षामध्ये दानाचं सुद्धा खूप महत्त्व असतं। जर काही कारणांमुळे तुमच्याकडून पितृपक्षामध्ये दानधर्म करणं झालं नसेल किंवा तुमच्या घरी पित्रच करणं झाले नसतील, तर सर्व पित्री अमावस्या दानधर्म करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते। तुम्हाला काय करायचं आहे, वाटीभर गहू, थोडेसे तांदूळ, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ, गूळ, गव्हाचं पीठ आणि ऐपतीनुसार दक्षिणा ब्राह्मणाला किंवा गोरगरिबांना ज्यांना खरंच अन्न पाण्याची गरज आहे, तर अशा व्यक्तींना तुम्ही हा शिधा दान करू शकता। तर हाही एक उपाय, ज्यांना पितृपक्षामध्ये काही करणं जमलं नसेल तर हाही एक उपाय तुम्ही सर्व पित्री अमावस्येला करू शकता। आणि ज्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झालं नसेल किंवा काही कारणांमुळे, म्हणजे ती व्यक्ती जाऊन भरपूर वर्ष झाले पण त्यांचं शेवटचं जे कार्य आहे वर्षश्राद्धाचं ते झालं नाहीये किंवा एखादी व्यक्ती अचानक निघून गेलेली आहे, ती सापडली नाहीये, तर तिच्या नावाने तुम्हाला या गोष्टी करता येतील। यानंतरचा पुढचा अजून एक महत्त्वाचा उपाय असा आहे, तुम्हाला एक नारळाचा गोटा घ्यायचा आहे। जे खोबरं असतं ना, सुकं खोबरं, त्याचा पूर्ण गोटासुद्धा मिळतो, वाळलेला नारळ आपण ज्याला म्हणू शकतो, तर तो पूर्ण खोबऱ्याचा गोटा तुम्हाला घ्यायचा आहे। त्याच्या वाट्या घ्यायच्या नाही आहे, तर गोटाच असला पाहिजे। त्या गोट्याला थोडंसं छिद्र पाडायचं आणि त्यामध्ये 2 चमचे काळे तीळ, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे खडी साखर किंवा आपली चहामध्ये वापरतो ती साखर आणि 2 चमचे खसखस एकत्र करायची आहे आणि ते छिद्र बंद करायचं आहे। त्या नारळावर पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतर तो नारळ तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे। पिंपळाचं झाड आसपास नसेल तर कुठेही तुम्ही एखाद्या ठिकाणी तो जो आपण हे एवढे जे पदार्थ त्या सुक्या खोबऱ्यामध्ये किंवा त्या नारळामध्ये भरले, तर तो तुम्ही कुठेही एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवा आणि त्यामुळे काय होईल, जमिनीमधले जे किडे आहेत किंवा मुंगळ्या असतील, मुंग्या असतील, तर ते हे जे पदार्थ असतील ते खाऊन घेतील आणि यामुळे तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळेल। हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे, याचा खूप फायदा होतो। पितरांच्या शांतीसाठी दान करताना काही गोष्टींचे तुम्हाला जरूर ध्यान ठेवायचे आहे। जसं की गरजवंताला दान करताना त्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती तुमच्या बजेटमध्ये येत असली तरच द्या। अशाने पितरांसह त्याचे आशीर्वाद तुम्हाला मनापासून मिळतील आणि त्या वस्तूचा वापर सत्कारणी आणि गरजेनुसार चांगल्या पद्धतीने होईल। पितरांच्या नावाने तुम्हाला जर काही दान करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही छोटे छोटे पार्सलसुद्धा बनवू शकता। म्हणजे अगदी छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये किंवा पाऊचमध्ये 5 वेगवेगळे धान्य भरू शकता। तांदूळ असतील, डाळी असतील, साखर, गूळ किंवा फळं यापैकी काही पण घेऊन तुम्ही त्याचे छोटे छोटे पाऊच बनवू शकता आणि गोरगरिबांना दान करू शकता। यानंतर दानासाठी अजून तुम्हाला काय करता येईल, पंचधान्य म्हणजे 5 प्रकारची धान्य किंवा 7 प्रकारची धान्य एकत्र करायची आहेत। घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या धान्याला स्पर्श करायचा आहे किंवा घरातील एकानेच हे सगळं केलं तरीसुद्धा चालेल आणि एका व्यक्तीनेच घरातल्या सर्व व्यक्तींचं नाव घ्यायचं, त्या धान्याला स्पर्श करायचा, स्वतःचं नाव घ्यायचं, त्या धान्याला स्पर्श करायचा आणि म्हणायचं, पितरांना म्हणायचं की आम्हाला सुखी ठेवा,
प्रेमाने आम्ही सगळेजण गुण्यागोविंदाने राहत आहोत आणि त्यानंतर ते सगळं जे धान्य आहे ते तुम्हाला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि ते धान्य चांगलं भिजलं की ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे। यामुळे काय होतं, घरामध्ये एकोप्याचं वातावरण तयार होतं, घरामध्ये कधीही भांडणं होत नाही आणि घरातील लोकांचं एकमेकांवरील प्रेम अजूनच वाढतं। तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। अजून एक महत्त्वाचा उपाय आहे तो तुम्ही नारळापासून करायचा आहे। तर नारळ वापरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या पितरांना मोक्ष मिळावा, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा किंवा तुम्ही जे काही काम करतात, भविष्यात जे काही तुम्ही शुभ कार्य करणार आहात त्यामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी काय करायचं, 5 नारळांची तुम्हाला माळ बनवायची आहे पाण्यासहित असलेल्या। आणि अमावस्येला मी तुम्हाला सुरुवातीला जो राहू काळ सांगितला तर राहू काळ बघून त्यावेळेतच तुम्हाला ही 5 नारळांची माळ पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। जर तुम्हाला म्हणजे ही नारळांची माळ बनवायला जमली नाही तर तुम्ही डायरेक्ट 5 नारळ घेऊन ती राहू काळामध्ये पाण्यात प्रवाहित केली तरीसुद्धा चालतील। अशाने तुमच्या पितरांचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यांना मुक्ती मिळेल। आता पितरांच्या या अमावस्येच्या दिवशी, सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी महिलांनी करण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, अखंड असले तरी चालतील, तुटलेले असतील तरीसुद्धा चालतील, काही हरकत नाही। तर वाटीत घ्या किंवा मग ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर जाळतात त्यामध्ये जेवढे बसतील तेवढे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील। त्यामध्ये तुम्हाला फक्त 2 कापूरवड्या ठेवायच्या आहे आणि तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला त्या कापूरवड्या संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळा किंवा रात्री कधीही म्हणजे कोणत्याही वेळेत प्रज्वलित करायच्या आहेत। आणि सकाळी म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे त्या दिवशी सकाळी कापूर जळून गेल्यानंतर जे काही तांदूळ राहतील त्यामधले जास्त जळालेले तांदूळ काढून टाकायचे, ते तुम्ही कचऱ्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालतील। आणि जे तांदूळ व्यवस्थित असतील किंवा थोडेफार जळालेले असतील, जास्त जे जळके असतील ते काढून टाकायचे आणि जे व्यवस्थित असतील, थोडेफार भाजले गेले असतील तर असे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहे। यामुळे सुद्धा तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरामध्ये पितरांच्यामुळे काही असंतोषाचं किंवा आपण ज्याला म्हणतो की पित्र नाराज आहेत त्यामुळे काही घटना घडलेल्या असतील किंवा त्यांचा काही तुम्हाला त्रास होत असेल तर यापासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल, तुमच्या घरामध्ये सुखासमाधानाचं वातावरण तयार होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करण्याचे मी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही अवश्य करा। काही उपाय मी तुम्हाला समस्येनुसार सांगितलेले आहे, यापैकी तुम्हाला त्या समस्या असतील तर तेही उपाय करणं अतिशय आवश्यक आहे, कारण सर्व पित्री अमावस्येच्या निमित्तानेच तुम्हाला हे उपाय करता येतील। वर्षातून ती एकदाच येते, त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।